जय मुक्ताई. दासमुक्ता लिखित परपुरुषाचे सुख भोगी तरी उतरवणी करी घ्यावे शीस, ह्या अभंगावरील कीर्तन 6वे. परपुरुषाचे सुख भोगी तरी उतरवणी करी घ्यावे शीस, संसारा आगी आपुलेनी हाते लागोनी मागुते पाहू नये. तुका म्हणे व्हावे तयापरी धीट, पतंगा निक दीपासोयी. परमात्म सुखाचा उपभोग घ्यायचा असेल तर केवढी तयारी असावी लागते, व्यभिचाराच्या रूपकानं श्री तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात. श्री तुकाराम महाराजाचे रूपकात्मक अनेक अभंग आहेत. आंधळे पांगळे, वासुदेव, फुगळ्या, हमामा, विटीदांडू, तशाच विराण्या. विराण्या म्हणजे विरहिणी. वीर श्री याचे अपभ्रष्ट रूप म्हणजे विरहिणी अथवा विराणी. परमात्म सुख लाभासाठी संसाराचा त्याग करण्याकरिता कमालीचं धैर्य जिच्या ठिकाणी नांदून आहे अशी श्री. विराण्या या प्रसिद्ध अभंगातील हा एक अभंग आहे. परमात्म सुख उपभोगण्यास मिळावं असं वाटत असेल तर त्यासाठी केवढी तयारी असावी लागते, ही गोष्ट या अभंगातून तुकाराम महाराज रूपकानं सांगतात. परपुरुषाचे सुख भोगे तरी उतरवणी करी घ्यावे शीस. एखादी गोष्ट दुसऱ्याला पटवून द्यायची झाली तर ती दृष्टांत, उपमा अथवा रूपकानं समजायला सोपी जाते. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, याची एके परी रूपकाची कुसरी. उदाहरणार्थ श्रीमद भगवद्गीता अध्याय 7 मध्ये नदीच्या रूपकानं दैवी मायेचं, 15व्या अध्यायात वृक्षाच्या रूपकानं ऊर्ध्वमूल अशा संसाराचं, ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायात सूर्याच्या रूपकानं मावळीत विश्वाभासू असं श्री गुरुचं तसंच प्रस्तुत अभंगातून श्री तुकाराम महाराज हे परमात्म सुखासाठी व्यभिचाराचं रूपक करीत आहेत. परपुरुषाचे व्यभिचार याचा अर्थ परपुरुषानं परस्त्रीशी अथवा परस्त्रीनं परपुरुषाशी रत्न म्हणजेच संलग्न होणं. साहित्यशास्त्रामध्ये नायिकेच्या प्रेमाचे 2 भेद केलेले दिसतात. एक स्वकीया, दुसरी परकीया. स्वकीया म्हणजे आपल्या म्हणजेच लग्नाच्या पतीवर प्रेम करणाऱ्या. परकीया म्हणजे परपुरुषावर प्रेम करणाऱ्या. उदाहरणार्थ रुक्मिणी, सत्यभामा आदी ह्या स्वकीया नायिका. गवळणी ह्या परकीया नायिका. परकीया नायिका या भूमिकेतून परपुरुषाच्या सुखोपभोगाची अभिलाषा असेल तर महाराज म्हणतात, तळ हातावर शीर घेण्याची तयारी ठेवावी लागेल. उतरवणी करी घ्यावे शीस. परपुरुषाचे सुख भोगे तरी. प्रश्न पडतो, असं व्यभिचाराचं हीन रूपक का करावं अथवा का केलं? कारण पुरुष असो स्त्री असो, दोहोंपैकी कुणीही जरी व्यभिचाराला प्रवृत्त झालं तरी शास्त्र व व्यवहार दृष्ट्या व्यभिचार हा गर्ह्य म्हणजे निंद्य आहे. शास्त्र व संत या गोष्टीचा कडक शब्दात निषेध करतात. खुद्द भगवंत देखील याबद्दल नापसंती व्यक्त करतात. पहा, रास क्रीडापूर्व कृष्ण गोपी संवाद प्रसंग. शरीरानं सोडा, मनानं केलेला व्यभिचार देखील देवाला सहन होत नाही. कृष्णानं द्रौपदीची केलेली फजिती प्रसिद्धच आहे. जांभूळ तोडणे जोडणे प्रसंग. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अंबुला केला जरी धावे मन, बुडती 42 जाती नाक कान. श्री तुकाराम महाराज म्हणतात, परद्रव्य परणारी याचा धरी विटाळ. तुकाराम महाराजांचं आचरणही तसंच. बघा, त्यांच्या जीवनातील तो प्रसंग ज्या प्रसंगी महाराज पुढ्यातील त्या स्त्रीला म्हणतात, जायो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो. तुका म्हणे तुझं पाहिजे भ्रतार, तरी का इतर लोक थोडे. ज्या अर्थी व्यभिचाराचा निषेध करणारे श्री तुकाराम महाराज व्यभिचाराचंच रूपक करतात, त्या अर्थी भाषा व्यभिचाराची असली तरी अर्थ चांगलाच असला पाहिजे. असाही एखादा नमुना पाहावयास मिळतो की भाषा कृती ही परमार्थाची नि वृत्ती मात्र व्यभिचारी. तुकाराम महाराज म्हणतात, भक्त म्हणून या वंचावे ते जीवे, तेने शेण खावे कशासाठी. देवाचे म्हणून देवी अनादर. या उलट असंही निदर्शनास येतं, ज्यांची भाषा कृती व्यभिचाराची पण वृत्ती मात्र परमार्थी, जसं की भगवान कृष्णाकडे बघून आकर्षित झालेली वेश्या. का केलं हे रूपक
तर याचं उत्तर रूपक हा शब्द देतो की परमात्म सुख आणि परपुरुष सुख प्राप्तीत सादृश्य आहे म्हणून. व्यभिचारी स्त्री ज्याच्याकडे जाते त्याला म्हणतात परपुरुष, देवालाही परपुरुषच म्हणतात, प्रकृती पलीकडील म्हणून. श्रुती जयाते पर ऐसे म्हणती. व्यभिचार केव्हा घडतो? ज्याचं पत्नीवर स्वामित्व असतं. अशा लग्नाचा पती त्याच्याकडून पत्नीची कामपूर्ती न झाली तर तुकाराम महाराज म्हणतात, आधिल्या भ्रतारे काम नोहे पुरा, म्हणूनही व्यभिचारा टेकलीये. तद्वत प्रत्येक जीवाचा देहाहंकार हा नवरा, अहंकार खसम दादूला. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तेची आता थोडीशी गोठी सांगेल परियेशी, जे अहंकार तनुसी वालभ पडिले. या देह अहंकाराच्या अधिपत्यात कसला आलं सुख? उलट सर्व दुःखाचं मूळ हे अज्ञानजन्य देह तादात्म्यच. या अहंकाराच्या सानिध्यात कसली होईल कामपूर्ती? ती क्षमताच नाही त्याच्यात. तर हे मला हवं, ते मला हवं, नित्याचंच रडगाणं आहे हे जीवाचं अहंकाराच्या अधिपत्यात. हाच काम. इदम्य स्यात् इदम्य स्यात् इतिच्छा काम इतिच्छा काम शब्दितः. मग ज्याच्याकडून ही कामपूर्ती होईल त्याच्याशी वालभ जोडणं किंवा जडणं अस्वाभाविकही ठरत नाही, जडतच. नवल हे वालभरे कैसे जोडले जीवा. तो परपुरुष तर आहेच, म्हणून त्याच्याविषयी एकमेव त्याच्याविषयीच प्रीतीनं रिघावा करणं हे परद्वार करणं तर होईलच. पण महात्मे म्हणतात, खरं पातिव्रत्य आहे हे असं परद्वार करण्यात. पहिल्या पतीशी म्हणजे देहाहंकाराशी संबंध प्रस्थापिला होता, खरं तर तोच व्यभिचार होता. कारण तो देह म्हणायलाच तेवढा आपला, पण ठरतो मात्र परका. देह हा उसना आणिला पाचाचा, आपला कोण याची ही एक कसोटी आहे, निकष आहे. माऊली सांगते, आपुले जे साचे ते कल्पांतीही न वचे. आपलं जे असतं ते कल्पांतानंतरही आपल्याला सोडून जात नाही. अर्थात कल्पांतीही जे आपल्याला सोडून जात नाही ते आपलं. ज्याच्याशी जीवानं ऐक्य म्हणजेच लग्न केलं तो देह तर 100 वर्षाच्या आत बाहेरच आपल्या हातावर तुरी देतो. कसला आला हा आपला? आपला या संज्ञेस पात्र ठरणारा एक देवच. आपला तो एक देव. तुका म्हणे माझे नव्हतील कोणी, एका चक्रपाणी वाचून या. म्हणून जीव परमात्म संगम हेच खरं लग्न, हेच खरं पातिव्रत्य. अर्थातच या पातिव्रत्यासाठी या परपुरुषाचं घर रिगणंच आवश्यक. जे व्यावहारिक परिभाषेत म्हटल्या जाईल परद्वार, नवलच नाही असायला खरं तर हेच पातिव्रत्य, पण म्हणायला म्हटल्या जाईल परद्वार. महात्मे म्हणतात, असेच आहोत आम्ही. पतिव्रता मी परद्वारिणी, परपुरुषाशी व्यभिचारिणी, पतिव्रता धर्म पहा हो माझा. व्यभिचाराचं रूपक करण्याचं तिसरं कारण, व्यभिचारिणी स्त्रीच्या सर्व क्रिया परपुरुषाच्या अनुसंधानानच होत असतात. तद्वतच परमात्मा सुखाभिलाषी जो, त्याच्याही सर्व क्रिया परमात्म्याच्या अनुरोधानच होतात. काया वाचा आणि मन अखंडित अनुसंधान, लक्ष्यभेदी बाण येणे पाडे लवला हो. शास्त्रबाह्य वर्तन म्हणून व्यभिचारिणी स्त्रीची जशी निंदा, कुत्सा, छल, उपहास होतो, प्रसंगी जीवित्वही धोक्यात येते, तद्वत जो भगवत सुखाला आचावला त्याचंही तसंच होते. या सर्व प्रसंगांना त्यालाही तोंड द्यावं लागतं, त्यालाही त्याची पर्वा करावी लागत नाही. त्यालाही वाडो मज जन म्हणोत शिंदळी, परिहा वनमाळी न विसंबे, ही तयारी ठेवावी लागते. शास्त्रतः निषिद्ध व्यभिचार हा लोकबाह्य वर्तन असल्यानं लोकांकडून त्याचा कडाडून विरोध होऊ शकतो. शत्रूशी झुंज देणाऱ्या लढवयासारखं तळ हातावर शिर घेऊन पावलं उचलण्याची त्या व्यभिचारिणीला तयारी ठेवावी लागते. तद्वत परमात्म सुखाची अभिलाषा बाळगणाऱ्यांनीही अंतर्मन आणि बाह्य जग यांच्याशी युद्धाची तयारी ठेवावी लागते. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन, अर्थात मन आणि जगाशी लढतच द्यावी लागते. अर्थातच तुका म्हणे व्हावे देहाशी उदार, रखुमा देवीवर जोडावया. देहावर उदार होऊन म्हणजेच तळहातावर शेर घेऊन परमार्थात उडी घ्यावी लागते. पहिल्या कडव्यात श्री तुकाराम महाराज हेच सांगतात, परपुरुषाचे सुख भोगे तरी उतरवणी करी घ्यावे शीस.
म्हणजे आत्मसुखाच्या रोखानं ज्याचा प्रवास सुरू झाला त्याला महाराज सांगतात की चांगलं झालं. भोगापासून वृत्ती मुरडून भगवत सुखाकडे वळली. भगवत सुखाच्या उपभोगासंबंधी लालसा निर्माण झाली, चांगलं झालं. भोगापासून वृत्ती मुरडली, चांगलं झालं. कारण इंद्रियाचं तेज क्षीण करणारे असे मोहक आहेत ते भोग. देव दुर्लभ नर शरीराचा सत्यानाश करणारे अनित्य आहेत ते भोग. सुखाची लालूच दाखवून दुःखाच्या दरीत ढकलणारे असे दारुण आहेत ते भोग. नाना प्रकारे दुःख देत असताही सुखद व प्रिय वाटणारे असे दिखाऊ आहेत ते भोग. आरंभी अमृतोपम आणि परिणामी विषच असणारे असे भुलाऊ आहेत ते भोग. मूर्तिमंत मोहिनी रूप असलेले व जीवाला मूढ करणारे असे फसवे आहेत ते भोग. आपल्या विलक्षण कौशल्यानं बाहुपाशात दृढ बांधणारे असे मायावी आहेत ते भोग. साधकांच्या स्वाध्यायादी सर्व साधनांची सर्वतोपरी राखरांगोळी करणारे असे दुर्जय आहेत ते भोग. स्वप्नवत असूनही सर्व सुकृताची होळी करणारे असे घातकी आहेत ते भोग. नित्य नूतन कामिनी कामनेनं संतप्त क्षयातिशय दोषांनी युक्त व शोक भयाने व्याप्त असे आपादमरणीय आहेत ते भोग. परमात्म्या व्यतिरिक्त या भोगांची तृप्ती म्हणजे समाधान म्हणतात ते कधीच मिळणं शक्य नाही. आत्मसुखाची या गोडिया आत्मसुखाच्या लालसेनं आवडीनं या अवघ्या भोगांचा त्याग करून जोग घेणं म्हणजे जोग घेतला ही गोष्ट चांगली झाली, मर्दानगीच म्हणावी ही. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग तेजी येला, तेची एक बळीये गाढे. भगवत सुखोपभोगाची लालसा निर्माण झाली हेही चांगलंच झालं. कारण एकदा का त्याचा लाभ झाला म्हणजे दारोदारी म्हणजेच विषयांच्या द्वारात भीक मागण्याची गरजच उरत नाही. याचे सुख तुम्हा कळलियावरी मग दारोदारी न फिरालं. ते भगवत सुख जर लाभलं तर जसे ते गोपाळ तसंच होणं होईल. गोपाळ म्हणतात, तुझी संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. अर्थात त्या सोलीव सुखाचे सोहळे भोगले जातील ज्या सुखाला अंत नसणार, पार नसणार, जे अमाप असेल. जसं ते गोकुळ, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. योगिया मुनिजना ध्यानी ते सुख आसनी शयनी, हरी सुख फावले रे गोकुळच्या गवडिया, गोपी गोधना सकळा. अर्थातच अनंत सुखाच्या डोही तड दिल्या जाईल. भगवान म्हणतात, अर्जुना अनंत सुखाच्या डोही म्हणजे देशे काले वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा, त्या सुखाची सुख संपदा मदभक्त सदा भोगीती. अर्थात देशानं कालानं वेदानुवादानं ज्या सुखाला मर्यादित करवत नाही त्या सुखाची सुख संपत्ती अहर्निश भोगायला मिळेल. जय मुक्ताई, जय दासमुक्ता.